या मातीतच खरं ताकद आहे. प्रचंड ऊर्जा या भूमीमध्ये दडलेली आहे, लपलेली आहे. या आजूबाजूच्या मातीला किती रक्त ओतून घेतलं स्वतःमध्ये. कित्येक सरदाराचे प्राण अर्पित झाले असून या रायगडाच्या भूमीच्या आजूबाजूला कित्येकांनी आपला संसार, आपला सगळा परिवार त्याग केला असेल. कदाचित वाटलंय नसेल सरदारांना का आपण गेल्यानंतरही 350 वर्षानंतर त्याचं स्मरण या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला माणूस तेवढ्या ताकदीनं ठेवेल. दोनही गोष्टी जवळ आहे, महाडचा चवदार तळ आणि हे रायगड. छत्रपतीच्या काळात जातीवाद, धर्मवाद कुठलाही नव्हता. सगळ्या जातीचे सरदार होते, 18 पगड जातीचे लोक काम करत होते. सामान्य माणसाबद्दल अतिशय आस्था होती. जरी परकीयांचा काळ होता, प्रचंड निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही माजलेली होती, तरी लोकांच्या डोक्यात मनात कुठलंही भय नव्हतं. आपण पाहतोय की जेव्हा छत्रपतीनं पहिला किल्ला ताब्यात घेतला तेव्हा 7 ते 8 लोक होते. इथून जवळच आदिलशाहीची फौज किमान 50-60 हजार संख्येनं होती आणि आदिलशहाचाच किल्ला ताब्यात घ्यायचा होता. म्हणजे असं म्हणा का सूर्यालाच घ्यायचं असं समजा. आणि मग सूर्याला घेण्याची ताकदच त्या तरुणांमध्ये आली, 7 लोकांमध्ये. तेव्हा काही बुजुर्ग लोक म्हणायचे हा मूर्खपणा आहे. उद्या हा किल्ला घेता घेता 50 किलोमीटरची फौज घोडदौड करत 50-60 हजार फौज जर अंगावर आली तर आपण काहीच राहणार नाही. बेचिराग होऊन जाईल सगळे जण. असलं नसलं सगळे स्वप्न भंगून जाईल. पण जिजामाता त्या बुजुर्ग लोकांना म्हणतोय भंगू दे स्वप्न, जाऊ दे आमचा एक शिवबा नाही दुसरा शिवबा तयार करू, पण किल्ला ताब्यात घेतल्याशिवाय राहू नये. केवढी मोठी उर्मी होती, केवढी मोठी राष्ट्रभक्ती होती. सामान्य माणसासाठी किती झटावं, किती लढावं, किती रक्त वाहावं हे छत्रपतीनं आम्हाला शिकवलं. त्या छत्रपतींना कधीही आम्ही पाहतोय या सगळ्या मागच्या जिजाऊच्या वाड्यामध्ये त्या औरंगजेबाचा लेखक लिहित का शिवाजी हा आने के बाद क्या करते थे. हा चामारवाडी आहे हा भाग म्हटलं म्हणजे इकडला. म्हणजे आता आपण पाहिलं तर शूद्र आणि क्षत्रिय अशा पद्धतीतला भाग असा. आणि जिजाऊचं पाणी या वाड्यातलं पाणी भरणे झालं का आजूबाजूचे लोक सगळे पाणी भरायला त्या वाड्यातल्या विहिरीवर यायचे आणि तिथे छत्रपती बसायचे. त्यांच्या लहान लेकराला कडेवर घ्यायचे. इथं असणारे फळ सगळ्यांच्या हातात द्यायचे आणि हातात देऊन त्यांना त्या पोरांना वागवायचं. जेव्हा जेव्हा थोडस शांतपण होतं तेव्हा तेव्हा ते त्या पोरांना पाळण्याचं काम छत्रपती राजानं, एवढ्या मोठ्या राजानं त्यावेळेस केलं. ही लहान गोष्ट नाही आहे. तेव्हा त्या लेखकाच्या लक्षात आलं का छत्रपतीच्या शिवाजी महाराजचे मावळे छत्रपतीच्या या स्वराज्यासाठी काम होता. एका इकडे मानधन नसणारे मावळे होते आणि दुसऱ्या इकडे फक्त आवाज देऊन उभे राहणारे मावळे होते. सगळे कामधंदे सोडून कोणी असं म्हणत नव्हतंय का मी आता थकलो म्हणून, माझ्या घरी लग्न आहे म्हणून. सगळे म्हणते लग्न महत्वाचं नाही, राज्य महत्वाचं आहे, रय्यत महत्वाची आहे. अशा या भूमीमध्ये आम्ही आहोत. ही अन्यसाधारण भूमी नाही आहे. मी उपोषणाला इकडे बाहेर जात होतो तेव्हा येताना किल्ल्याकडे पाहत होतो. दिवसा हा किल्ला कसा दिसतोय, रात्रीचा कसा दिसतोय, सकाळचा कसा दिसतोय. या किल्ल्यानं तुम्हाला लढणं शिकवलं, स्वाभिमान शिकवला, इथली लूट थांबवली. इथे जे पाटील की, देशमुखी, देशपांडे, कुलकर्णी, देसाई अशी जी काही पद्धत होती
पिकवलेल्या धान्यामध्ये तिसरा हिस्सा आम्ही पाहतोय. पहिला हिस्सा मोगलांच्या हाती, दुसरा हिस्सा त्या वतनदाराच्या हाती. 2 हिस्से आणि राहिलेला एकच हिस्सा शेतकऱ्याला भेटत होता. वतनदार म्हणजे सरकारच होतं त्या भागातलं. त्या वतनदाराची खऱ्या अर्थानं बीमोड करण्याचं काम माझ्या जिजाऊन आणि छत्रपतीनं केलं. दाना एक दाना सुद्धा त्या वतनदाराच्या घरात जाऊ दिला मित्र. वतनदार नातेवाईक होते, जवळचे होते, रक्तातले होते, पण गय केली नाही. और जातीसाठी भांडणाऱ्या लोकांना, धर्मासाठी भांडणाऱ्या लोकांना छत्रपतीचा इतिहास आणि फक्त अफजलखान कापलंच एवढं पाहू नका. जातीतला आणि सक्का नातेवाईकाला सुद्धा वतनदारी दिले नाही, हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्ही महापुरुषाच्या मागे जात लावता याच्यासारखं दुःख मोठं नाहीये. आणि मग अशा सगळ्या या व्यवस्थेमध्ये उरून पुरणारे आमचे मावळे आणि सगळे ते राजे पण खऱ्या अर्थानं फार वारंवार यावं असं वाटतं. काळ बदलत गेला आणि बदलत्या काळात जातीवाद फेपडला. सगळ्याकडे जातीवादीचं दृश्य दिसायला लागलं. सावित्री 8 वर्षाची सावित्री होती आणि पेशव्यानं ऑर्डर केली होती का पोरगी जन्माला येणं म्हणजे पाप आहे, ते संकट आहे. खंडेराव या सावित्रीला लोटून टाकविली. व्यवस्था येता आणि लोटून द्यायची व्यवस्था तयार होत. ती माय मावली सावित्रीची माय म्हणून मी वागवून येला, ही काही संकट नाहीये. या सावित्रीला लागण तसं खुश तुमचा 1 पैसा घेणार नाही. पण पेशवे सांगतात की ते उडीत टाका, पुरीला जगवणं म्हणजे पापाचंच लक्षण आहे असं समजून तिला विहिरीत लोटण्याची तयारी होते. आणि तितक्यात एक इंग्रज येतं वरती फायरिंग करतं आणि सावित्री वाचतं आणि आई तिला कळवळतं. मित्र कसे काळ होते बघा. ती सावित्री संघर्षातून काय निर्माण होतं, वेदनेतूनच इतिहास निर्माण झाला. सुखातून राजा पैदा नाही होत. सुखातून राजा पैदा झाला असून मावळत तयार नाही होत. वेदनेतून इतिहास घडलेला आहे, लक्षात घ्या. सावित्री ही पहिली या भारतातली पहिली शिक्षिका होती, लहान गोष्ट नाही. अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचा. वनवा पेटला असतं. मालवा राज्यामध्ये 5-6 गावात सगळे पेटलेले असतात, घर दार सगळं पेटलेलं असतं. माणसं फक्त तेवढे पडलेले जिवंत असतात, ढोरं पेटलेले असतात. आणि अशा वेळेस खंडेरावचा वर्ष श्राद्ध येतं. अख्खं होळकर फॅमिली म्हणतंय का आपला एकुलता एक मुलगा होता, याचं वर्ष श्राद्ध आपण चांगलं करू. पण अहिल्याच्या डोळ्यात फक्त ते पेटलेले गाव दिसत. सगळी ब्राह्मण मंडळी म्हणत होती का ही परंपरा आहे, वर्ष श्राद्ध करावं लागतं, जीव घालावं लागतं, ब्राह्मणाला दान द्यावं लागतं, त्याच्याशिवाय आत्म्याला शांती भेटत नाही. पण अहिल्यादेवी होळकर त्या काळात लात मारत त्या सगळ्या गोष्टीला आणि सगळ्याचा सगळा पैसा पेटलेल्या वनव्याच्या गावात पोहोचून टाकलं. ब्राह्मण मंडळी श्राप देऊन देतय, पण अहिल्या त्या ब्राह्मण मंडळीला समजून सांगतं आणि ब्राह्मण मंडळी तेव्हा तयार होतंय का आमच्या ईशाला आलेला 1 पैसा सुद्धा त्या गावाला टाका. ही परिवर्तन. बाबासाहेब आंबेडकर पदवी घेऊन येतं. जगातले आम्ही पाहतो या देशातला पहिली पदवी अर्थशास्त्राची या देशातला पहिला माणूस घेऊन येतं. आणि जेव्हा प्राध्यापक म्हणून शिकायला येतं तेव्हा माठ वेगळा ठेवल्या जातं. काय अपमान आहे. या सगळ्या व्यवस्थेवर आम्ही पाहतोय या सगळ्या लोकांनी मात केली आणि हे सगळे लोक सामान्य माणसासाठी जगलेले आहेत. अतिशय शेवटच्या माणसं. आम्हाला पळण्याचं गमच नाही, कारण आमदारकीमुळे करतोय ते आम्ही तसंही करतो आणि आताही करतो. त्याच्यानं गिरने से क्या मतलब होता. एखाद्या चांगल्या कार्यासाठी पदाची गरज असतं असं काही नसते. डोक्यात विचार तसा पाहिजे असतं आणि विचारानं जगणारे माणूस कधीच थकत नाही, कधी थांबतही नाही आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही. आम्ही उपोषणाला काल बसलो ना, आज मुख्यमंत्र्यांना 2 माणसं पाठवले. ह्या आमच्या विचाराचा विजय लक्षात घ्या. तुम्ही ज्या विचारानं इथे झेंडे घेऊन आलात ते भगवे घेऊन आले, निळे घेऊन आले का हिरवे घेऊन आले मला माहित नाही. हिंदू आला, मुसलमान आला, तेली आला, माळी आला, बंजारा आला, मराठा आला का माचंग आला हे माहित नाही. पण तुम्ही विचारानं वेदना घेऊन आले, वेदनेचा विचार घेऊन.
आणि विचारच माणसाला प्रबळ करतं. ते म्हणतात ना, जेव्हा अहिल्यादेवी होळकर महिलांची सशस्त्र शाळा सुरू करते शस्त्र शिकवण्याची, आणि अट अशी घालत असतं का सगळ्यात तरबेज आमचा तो तलवार बाजू आहे त्याच्यासोबत त्या महिलेला लढावं लागेल, आणि दिवस दिले जाते फक्त 10. अहिल्यादेवी गडगडून जातं. महिला शिकल्या पाहिजे, महिलांना तलवारी चालवता आल्या पाहिजे. जशी जिजाऊ चालत होते तशी तानाराणी चालवत होते, तशी माझ्या भागातल्या सगळ्या महिला तलवारी चालवल्या पाहिजे. पण तलवारी शस्त्र बनली होती महिलांना. जिजाऊ पुन्हा पण टाकतं आणि पुन्हा आम्ही सांगतो एक शर्यत येतं आणि एक भला मोठा तरबेज तलवारबाज उभा करतं एका महिलेसमोर, जी 8 दिवसात शिकलेली असते, बलदंड असत. पण आमची अहिल्यादेवी होळकर त्या महिलेला सांगतं, ताकद मनगटात नसते, ताकद डोक्यात असली पाहिजे. मनात जर ताकद असली तर काही करू शकतो. मी पहिल्यांदा दिव्यांगाचं काम सुरू केलं. कोणाला भेटाव, कुठं जाव, कोणत्या जिल्ह्यात जाव, तर काय लाऊडस्पीकर ना दिव्यांगांना बोलावं का काय करावं, अनेक प्रश्न होते आमच्यासाठी. 7 असेल होत असेल हे सगळे मंडळी तेव्हा भेटले, पण तरी सुद्धा एवढे काही आमच्याजवळ नावं किंवा नव्हते. केलं सुरू, सगळं भुईसपाटच होतंय. आणि मग अशा ह्याच्या सुरू करता 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 आज आपण पाहतोय या महाराष्ट्राचं आदर्श. तुम्ही एक सांगा, जेव्हा आम्ही 10-15 लोक जमा झाले असणार कुटुंबाच्या गावात, देहूला पहिलं आंदोलन झालं, ते पण चांगलं असतं. जे का रंजले गांजले ते असं म्हणे काय योगायोग आहे. आणि त्या गावात हे आंदोलन सुरू झालं. त्या गावातलं सुरू झालेलं आंदोलन ते रायगडापर्यंत येईल. मला वाटतं सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्याच्या बैठक घेणारी संघटना दिव्यांगाची कोणती असेल तर ते फक्त प्रहार संघटना. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये आज दिव्यांगांना सन्मान भेटायला लागला, मंत्री आमदार बोलायला लागले, दिव्यांगाबद्दल आस्था निर्माण व्हायला लागला. आणि मग एक जण करायला लागला तर दुसऱ्यावर फरक पडायला लागलाय. चांगलं पेरल्यानं चांगलं उगवते, त्याचं उदाहरण म्हणजे आपलं आंदोलन आहे. लक्षात घ्या. आज प्रत्येक 10-30 लाख रुपये आमदार निधीतून खर्च करावं लागतं, खासदाराला खर्च करावं लागतं. आपले शासन निर्णय आपण किती काढले हेच आपल्याला माहित नाही, अशी अवस्था झाली. प्रचंड यश आपण घेत असताना अजूनही दुःख मात्र तेवढंच बाकी आहे. आणि मग हे असंच सगळं आंदोलन करताना बरेच लोक मला हिनावत होते का बच्चू तुम्ही दिव्यांगापुरतेच उरलेले आहे. तुम्ही जर शेतकऱ्याचं युवकांचं जर लढा उभारला असता तर कदाचित तुमचं नाव फार मोठं झालं असतं, तुम्ही देशाला गवसणी घातले असते. म्हटलं नाव मोठं हा विषय छत्रपतीच्या डोक्यात नव्हता, बाबासाहेबांच्या डोक्यात नव्हता, महात्मा फुलेंच्या डोक्यात नव्हता. नाव मोठ्यापेक्षा काम मोठं पाहिजे असतं. नाव मोठं करण्यात काय गरज, आणि हे काम फार मोठं आहे. तुम्ही ठेवलेला विश्वास इतक्या दुरून मला माहित आहे कशी परिस्थिती आहे कोणाकोणाची. काही दिव्यांगाचे तर अजूनच पगारच झाले नाही, तरी वर्गणी करून आले असणार. एकमेकाचे पैसे टाकून कोणाला जास्त पैसे टाकावे लागले असेल, कोणाला कमी टाकावं लागले असेल. आणि अशा सगळ्या प्रचंड विश्वासानं मित्र आपण पाहतोय काळ बदलला तरी व्यवस्था तीच आहे. पहिले आमच्या धान्यातून हिस्सा घेत होता, आता आमच्या उत्पन्नातून हिस्सा घेत. स्थिती वही है, वो बदल नहीं रही है. आज आपण पाहतोय कोणाला पगार द्यावा, कोणासाठी सरकारनं झटावं, कोणासाठी सरकारनं यावं. आमच्यासारखा जर कदाचित मुख्यमंत्री असता तर मी सांगतोय आंदोलन नाही, आमच्या दिव्यांगांना दरवर्षी आनंद उत्सव मनवला असता, अशी अवस्था आणली असते. जे छत्रपतीच्या विचाराची होती, जी जिजाऊच्या विचाराची होती.
रयत महत्वाची आहे, सामान्य माणसं महत्वाची आहे. आम्ही जे इथं उभा आहो ना, हे रयतेसाठी आहो, आमच्या भल्यासाठी नाही आहे, मोठेपणासाठी नाही. आणि जे शिकलो आपण, जे इतिहासातून शिकलो, मग एक पत्रकार म्हणे तुमचा छोटा पक्ष आहे, मतलब कहा छोटा पक्ष है, जिसके आमदार ज्यादा होते उसका बड़ा पक्ष होता है, पार्टी बड़ी होती है, ऐसे को लगता होगा. तो हमारा काम इतना ज्यादा है, उतनी उतनी पार्टी वो छोटी है. आम्ही ज्या क्षेत्रात काम केलं, अनाथासाठी काम केलं, रक्तदानामध्ये काम केलं, रुग्णसेवेमध्ये काम केलं, मंत्रीपद असताना सुद्धा इथून 1200 किलोमीटर आपण दिल्लीपर्यंत मोटरसायकलनं गेलो. 350 गुन्हा मला वाटत नाही जगाच्या धर्तीवर कुठल्या आमदारावर असं. 350. त्या गुन्ह्यामुळे, नाशिकच्या गुन्ह्यामुळे आमचं पद आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जात होत. उलट नशिबानं आमच्या बाजूने उभं राहिलं, नाहीतर तेव्हा काय काळूवरची लोणी खाणारी अवलाद असते. फसला भेटला म्हणजे दे कापून सायाले. आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तुमचं येणं फार महत्वाचं आहे. ते म्हणताना आपण पाहतोय औरंगजेब कधी असणारे मावळे श्रीमंत होते, पैसे भेटणारे होते, खजिना होता, सगळंच होतं, घोडे होते, हत्ती होते. त्यांना जिंकायचं होता, एक एक प्राण घ्यायचा होता आणि आम्हाला प्राण वाचवायचा होता. 2 मध्ये फरक. हमको बचावना था. आम्हाला माणसं वाचवायचे होते, त्यांना माणसं विकत घेतल्यासारखे घ्यायचे होते, किल्ले जिंकायचे होते. लढाई शिवबाची किल्ले जिंकायची नव्हती, माणसं जे मारतय मरतय त्याच्यासाठी जगण्याची लढाई होती. आणि या जगण्याच्या लढाईमध्ये तुमच्यासारखे लहान लहान मावळे तयार झाले. ज्यानं लोणी पाहिलं नाही, ज्यानं त्यांचे मावळे पाहिले तर जबरदस्त होते. आणि आमचा हा मासाचा मावळा तयार व्हायचा आणि तो लढाचा, तो इथून लढाचा. ये उनकी बाहुबली थी, लेकिन विचार छत्रपती का था, इसीलिए जिंकते थे. आणि या सगळ्या लढाईमध्ये तुमचं येणं फार महत्वाचं आहे. पदासाठी, मुख्यमंत्र्यासाठी, मंत्र्यासाठी, पार्टी मोठी व्हासाठी, आमदार व्हासाठी सगळ्याच पार्ट्या आहे ना, सगळ्याच पार्ट्या. मी या विधानसभेत जर कॉम्प्रोमाइज केली असती, 3-4 मध्ये भाजपने दिले असते सीटा, राष्ट्रवादीने द्यायला तयार होती. लेकिन हमने बोला की यांच्या खेम्यात जेवून मेंढूर बनल्यापेक्षा हारून सायले सिंह बनवू आपण, वाघ बनवू. आम्हाला जिंकता आमदार की काय मोठी गोष्ट आहे. बच्चूकडून 20 वर्ष तर दोनही मोठ्या पार्टीच्या विरोधात जाऊन जिंकून घेतले आपण, मोठ्या पार्टीच्या विरोधात. प्रचंड पैसा, पण कधी पाठिंबा नाही घेतलाय कोणाचा. द्यायला तयार होते, रस्त्यावर आबा होते, अरे पाठिंबा तरी घे, नाही तिकीट घेते, बिलकुल नहीं पाहिजे. हमें आपकी लाचारी नहीं करना है, लाचारी करना है तो इन लोगों की लाचारी करेंगे, आपकी लाचारी नहीं करेंगे. या विचाराला आपण स्थिर राहिलो, मजबूत राहिलो, पळण्याचा गम नाही आहे, लढण्याची खऱ्या अर्थानं अभिमान आहे आम्हाला. आणि मग अशा या लढाईमध्ये आपण सगळे सहभागी झाले. खर तर दिव्यांग आले नसते तर ही लढाई फार महत्वाची ठरली नसते. दिसाले जरी मी असलो, तानाजी नंतर कोण लढलं आम्हाला माहित नाही. जे सैनिक लढले असून बिचारे त्याचं नावच माहित नाही इतिहासामध्ये, शोकांकित आहे. पण दिसाले जरी बच्चूकुळ असला तरी लढणारे मात्र आपण आहे. तुमचा विश्वास आहे, तुमची मेहनत आहे, तुम्ही पदरातला पैसे खर्च करून इथं आला आहात. पगार तर सगळेच भेटल, तुम्ही नाही आले असते तरी कदाचित तो तुम्हाला भेटलाच असता. पण ज्या प्रेमापोटी तुम्ही आले त्याला बच्चूकुळचा मानाचा मुद्दा. अशा या लढाईमध्ये
बघा कलेक्टर इथं आला आणि एसपी बाजूने बसला होता, ते माझे मित्र आहे, खूप चांगला माणूस आहे. आम्ही परिक्रमा करायला सोबतच होतो रायगडच्या. आता मी काहीतरी 1 महिना अगोदर परिक्रमा केली आम्ही. रायगड चारही बाजूनच घेतलो आणि एसपी म्हणे तुम्ही अशी लढाई कशी लढताय. मला वाटत नाही देशामध्ये एखादा आमदार खासदार दिव्यांगांना घेऊन लढताना दिसतोय. लढणं तर सोडा, पण साधं त्या डेप्युटेशन मध्ये बोलतही नाही. मग दुःख ज्याचे जास्त आहे त्याच्यासाठी बोलणारे माणसच नाहीये. आणि त्यांच्यासाठी ही लढाई फक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नाही आहे, लक्षात घ्या. ही दुहेरी तलवार. या दुहेरी तलवार मध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होईल आणि दुसऱ्या धारेमध्ये तुमचं अस्तित्व अजून मजबूत करेल, अजून मजबूत करेल. दुहेरी तलवार, एक तरफ चिरेंगे और दूसऱ्या तरफ वार करेंगे. तुमच्या अस्तित्वाला स्थान देत ही लढाई, लक्षात घ्या. आणि म्हणून मी आंदोलन करताना यश अपयश पाहत नाही. मला माहित आहे हा दिव्यांग इथं जुळल्यानंतर याचे अस्तित्व, याचा अस्मिता अधिक जागृत होईल. ये लड़ने वाले लोग हैं, इनका भी एक संगठन है, टूट कर आ जाते हैं. हे जेव्हा आम्ही पाळतोय, हे जेव्हा जनसामान्यात जाईल तेव्हा तुमची अस्मिता आणि अस्तित्व अधिक मजबूत झाल्याशिवाय राहणार. आंदोलनात आमचा देश जिवंत होता, परातंत्र्यात आमचा देश जिवंत होता. इथं प्रत्येक माणूस लढत होता. सामान्यातला सामान्य माणूस भारत माता की जय, भारत माता की जय म्हणत होता. ज्याच्या घरी खाली नव्हता तो सुद्धा फासावर जाण्याची भाषा बोलत होता. तेव्हा खऱ्या अर्थानं भारत जिवंत होता. आणि म्हणून आम्ही पाहतोय ही जिवंतपणा आमच्या दिव्यांग बांधवामध्ये नेहमी आला पाहिजे, असला पाहिजे. निवळ आंदोलन मागणीपुरतं मर्यादित नाही. आणि खास करून रायगडला आपण हे आंदोलन ठेवलं, जरी येताना त्रास झाला असेल पण सावली मात्र रायगडाची आमच्या अंगावर होती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कदाचित बुद्धी दिली असेल मुख्यमंत्र्याला. मला वाटत नव्हतं इतक्या लवकर फोन येईल. खाली हम पहलवान होने से नहीं चलता है, पहलवान बलवान का आशीर्वाद हमारे पास था. नवस पास करायला नैवेद्य दाखवावं लागते आणि इथं मात्र अन्न त्याग करावं लागतंय. हे अपयश सरकारचं आहे. जर एखादा मंत्री, एखादा आमदार, एखादा खासदार मित्र त्याला सामान्य माणसाची जाण असेल तर त्याच्या भागातले दुःख दुसऱ्याला आणून दिल्यापेक्षा त्याच्याजवळ डायरेक्ट जाणं, तो डायरेक्ट दुःखापर्यंत जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचे खरं प्रतिनिधित्व, खरं आमदार आम्ही समजतो. आणि मग आज आपण हे सगळं करत असताना आता उद्या आपलं रक्तदान शिबिर आहे. मग बधीर लोक येणार आहे, त्यांचे काही कॉल आलेले आहे. तसं उपोषण आज सुटलं पण उद्या भगतसिंगांचं शहीद दिन पण. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, मी त्यांच्या गावले जाऊन आलो. लोक गोव्याला जातात, तिरुपती बालाजीला जातात, जा. पण भगतसिंगाच्या गावले जा, शिवाजी महाराजच्या गावले जा, आंबेडकरांच्या गावला जा. तिथे तुम्हाला देवाजवळ आशीर्वाद भेटल और यहाँ तुमको बल मिलने वाला है, प्रेरणा नहीं. जे प्रेरणादायी स्थळ आहे तिथे आपण गेलो पाहिजे. आणि मग उद्या भगतसिंगांचा शहीद दिन, माहित नाही तुम्हाला कसं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवाचे तुकडे तुकडे केले होते. एक पाय दुसऱ्या इकडे, हात दुसऱ्या इकडे, सगळं गाठोडं जमा करून घेतलं भगतसिंगांच्या नातेला. 24 वर्षाचा भगतसिंग, घर दार या एवढ्या मोठा तर वाडाच होता भगतसिंगांचा. सगळंच पायाखाली होतं, सोनं नाणं सगळं पायाखाली होतं. इन्क्लाब जिंदाबाद सगळं सोडलं
आणि संसदेत बॉम्ब टाकून दिला। हम उनके जात वाले हैं, कभी जरूरत करें तो हम भी वो भी कर देंगे इस काम। आणि उद्या अशा भगतसिंगांचा शहीद दिन आहे, काय योग आहे बघा। 20 तारखेला 14 तळ्याचा लढा सुरू झाला, आपण 21ला बसलो, रायगडाचा पायथ्याशी आहे आणि जेव्हा समाप्त होतो तेव्हा शहीद दिन आहे। या बडी बात योगायोग जसे लग्नाचे जुळते किंवा संपत्तीचे जुळते तसे आंदोलनाचे काय योगायोग आहे। आमचं आंदोलन 21 तारखेला रक्तदान करून आपण समाप्त करतोय, हा योगायोग आहे। आणि मग असा योगायोग हा कर्मातून येतं, पूजा विजेतून नाही येत। कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी आहे। आणि मग अशा कर्मयोगातून उद्याचा दिवस आपल्याला भेटला। ज्याला जाणं शक्य आहे त्यानं जावं। उद्या अधिक फौजफाटा येणारच आहे, त्यांना काम असेल, गाडीचं भाडं वाढत असेल, उद्या रक्तदान शिबिर करू आणि बजेटचं बुक आपण जाळू। अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांना काहीच ठेवलं नाही, राज्याच्या आणि केंद्राच्या पण। ही लढाई एकदा झाली का आपण केंद्राला सुद्धा चारही कोपरे चित केल्याशिवाय राहणार नाही। एकदा महाराष्ट्राचा आपला हा गड किल्ला ताब्यात आला तर पूर्ण भारत भ्रमण आपण करू आणि पुऱ्या भारतातले दिव्यांग आपण जमा करू आणि पूर्ण भारतभर केंद्राला आपण सळो की पळो करून टाकू। मोदीजीनं आम्हाला अपंगाचं दिव्यांग केलं, पण बगर गद्याचा बगर तलवारीचं लढ म्हणतोय। ही गोष्ट आपल्याला मोदीजींच्या लक्षात आणून द्यावं लागेल। तलवार और ढाल तुम्हारे पास है और हमको खाली नाम देकर आप खुश हो गए, कैसी बात होती। आणि म्हणून हे सगळं आम्हाला तिथं लढावं लागणार आहे। जाती पाती धर्माच्या पलीकडचा हा दुःखाचा, वेदनेचा, ममतेचा, समतेचा, आदरतेचा, जिव्हाळ्याचा किती जवळचं नातं आपलं दोघा सगळ्यांचं निर्माण झालेलं आहे। एकमेकाला आपण आपापल्या घरचे असे समजायला लागलो आहे। लढा लढताना माणसं तुटतात, पण लढा लढताना इथं माणसं सोडल्या गेले, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्या सर्वांचं खरं तर लक्ष्मीबाई आमच्या काजलताई